आता महादेव मुंडे हत्या प्रकरणातली एक मोठी बातमी आहे। या प्रकरणामध्ये आता एसआयटी स्थापन करावी असे आदेश फडणवीस यांनी डीजीपींना दिलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांची आज ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतली आणि हत्येबद्दल ऐकताना मुख्यमंत्री भावुक झाले असं ज्ञानेश्वरी मुंडे यांचं म्हणणं आहे। मला साहेबांनी जे माझ्या मनावर जे अधिकारी मला पाहिजे होते एसआयटी मध्ये ते साहेबांनी तात्काळ त्यांना मागणी केली आहे की ते एसआयटी स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक होऊन जातील। मी सांगितलं होतं अगोदरच की मला पोलीस प्रशासनाकडूनच ती कळालं की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला। मग तपास का थांबवला गेला, मग बंगल्याहून फोन म्हणजे वाल्मीकरांचाच फोन गेला हे हे आहे, पण आरोपीचे नाव मी मुख्यमंत्री साहेबांना गुपित दिलेले आहेत। मग एसआयटी मार्फत ते आरोपीचे नाव जाहीर करतील आणि आरोपींना तात्काळ अटक करतील हे मला मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं आहे। म्हणजे परळीमध्ये धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याचा सगळा कारभार जगमित्र कार्यालय म्हणून तिथे एक कार्यालय आहे परळीमध्ये, तर त्याच्यावरचा सगळा कारभार वाल्मीकराड सांभाळत होता। मग हा फोन वाल्मीकरांचाच गेला आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की सानप सरांचे सीडीआर काढा, अजून कोणी याच्यात इन्व्हॉल्व आहे का हे पण पहा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने डीजी साहेबांना सांगून त्या ठिकाणी लगेच्या लगे ऑर्डर काढा, आजच्या आज ऑर्डर काढा आणि ही एसआयटी स्थापन करा आणि याच्यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा काही इन्व्हॉल्व आहेत का याचा सुद्धा तपास करावा अशा प्रकारची मागणी केलेली आणि ही एसआयटी स्थापन झाल्याच्या नंतर आम्हाला 100% गॅरंटी आहे की महादेव मुंडेंचे खुनी हे 100% आता सापडतील।